हरि ओम. सद्गुरु ओम मालती आई की जय. ब्रजभूमीतील भक्त या कथामालेत आज आपण चौथ्या कथेतला दुसरा भाग ऐकणार आहोत. आपल्या कथेतील नायक श्री कृष्णदास बाबाजी हे आपली समस्या घेऊन जयकृष्णदास बाबाजी यांच्याकडे गेले आणि त्यांनी सांगितले की आपल्याला गोविंदजींचा प्रसाद आपण 8 वर्ष ग्रहण करत असूनही कामवेगाचा त्रास होत आहे. त्यांना समजावत श्री जयकृष्णदास बाबाजी म्हणाले, हे बघ बेटा, एका हिरव्या वृक्षाची फांदी तोडून ती पाण्यात बुडवून ठेवली. काही दिवसानंतर ती काढली आणि जर ती न वाळवताच अग्नीमध्ये घातली तर ती जळेल का? तसाच हा जीव अनादी कालापासून संसार सागरामध्ये पडलेला आहे आणि वासनेच्या पाण्यामध्ये तो डुंबत आहे. त्याला जर एकदमच भक्तिरूप अग्नीमध्ये आपण घालून तो जळावा, म्हणजे आपल्या मनातली कामवासना जळावी असा जर आपण विचार केला तर ते होईल का? थोडासा धूर जसा होणार तशी थोडीशी कामवासना तुला त्रास देणार. दुसरी गोष्ट अशी की तुला असं वाटतं आहे की आपण तर गोविंदजींचा चिन्मय प्रसाद हा घेत आहोत आणि तरीसुद्धा आपल्याला हे असं का होतं? तर त्याचं कारण असं आहे की विषयी लोकांच्या अ, हातून खाल्लेलं किंवा विषयी लोकांच्या घरात बनवलेलं अन्न जर आपण खाल्लं, तर त्यातून आपल्या राजस गुणाची वाढ होत असते. यासंबंधी तुला एक कथा सांगतो. बंग देशामध्ये एक वैष्णव मंडळी म्हणजेच एक कीर्तन करणाऱ्या महात्म्यांची टोळी रस्त्यावरून कीर्तन करत जात होती. कीर्तन अतिशय सुंदर होतं आणि ते महात्मा फार सिद्ध असे महात्मा होते. रस्त्याने नृत्य करत, कीर्तन करत ते जात असताना तिथे राहणाऱ्या एका प्रसिद्ध वेश्येने आपल्या झरोक्यातून, खिडकीतून ते सर्व पाहिलं आणि ते कीर्तन ऐकलं. त्या कीर्तनाचा स्वर कानावर ती पडताच तिच्या वृत्तीमध्ये फरक झाला आणि ती अचानक एकदम खाली उतरून आली आणि कीर्तन करणारे वैष्णव ज्या भूमीवरून गेले होते, त्या भूमीमध्ये ती लोटपोट होऊ लागली. त्या रजाचा तिच्या अंगाला स्पर्श होताच तत्काळ तिच्या मनामध्ये वैराग्य निर्माण झालं. ती कीर्तन मंडलीतील महंताच्या चरणावरती तिने डोकं ठेवलं आणि ती रडू लागली. तेव्हा महंत म्हणाले, "बाई का रडतेस? तुला काय पाहिजे?" तेव्हा ती म्हणाली, की "तुमच्या शरदस्पर्शांनी माझ्या मनामध्ये वैराग्य जागं झालेलं आहे आणि आता मला ह्या सगळ्याचा वीट आलेला आहे. तेव्हा मला असं वाटतं, की माझ्याजवळचे जे हे लाखो रुपयांचे दागिने आहेत, ते मी तुम्हाला देते. ते आपण ठाकूरजींच्या सेवेमध्ये लावावे आणि माझी जेवढी धनसंपत्ती आहे, त्यामधून वैष्णवांची सेवा आपण करावी आणि शिष्या म्हणून माझा स्वीकार करावा." महंतजींनी आपल्या अंतर्दृष्टीने जाणलं होतं, की हिच्या मनामध्ये खरोखरीच वैराग्य निर्माण झालेलं आहे. म्हणून ते म्हणाले, की "मी तुझी प्रार्थना स्वीकार केली. तू आता माझी शिष्य आहेस. तेव्हा माझ्या एका आज्ञेचं पालन कर. तुझी जितकी काही म्हणून धनसंपत्ती आणि जेवढे म्हणून दागिने आहेत, ते सगळे घेऊन वृंदावन येथे जा आणि तिथे ते श्री गोविंदजीला अर्पण कर." वेश्याने असंच ठरवलं. ती तिथे वृंदावनला गोविंदजीच्या पुजाऱ्याकडे गेली आणि तिने आपला मनोरथ सांगितला. परंतु तो पुजारी म्हणाला, की "छे, छे, मी तुझं काहीही घेऊ शकत नाही." वेश्या हताश झाली आणि ती यमुना तटावर जाऊन बसली. 2-3 दिवस तिथे अन्न-पाणी न घेता अ, गोविंदजीचं स्मरण करत आणि अश्रू ढाळत ती बसून राहिली. तेव्हा स्वप्नामध्ये
पुजाऱ्याला दृष्टांत देऊन गोविंदजींनी आदेश दिला, की "तू यमुना तटावर जा आणि तिथे जी वेश्या बसलेली आहे तिला घेऊन ये. तिच्या सगळ्या धनातून तू मला प्रसाद तयार कर आणि माझ्या मूर्तीचा शृंगार त्या वेश्येला स्वतःच्या हाताने करू दे." पुजारी बिचारा त्या यमुना तटावर गेला आणि त्या वेश्येला घेऊन आला. वेश्येने स्नान केलं आणि स्वतःच्या हाताने गोविंदजीचा शृंगार, आपले सर्व अलंकार चढवून केला. त्याच्यानंतर तिच्या धनातून तिथे प्रसाद बनवला गेला आणि गोविंदजींना त्याचा नैवेद्य दाखवण्यात आला. नंतर वैष्णवांना आमंत्रित करून त्यांना भोजन प्रसाद दिला गेला. त्याच रात्री तो भोजन प्रसाद खाल्लेले जे कुणी वैष्णव होते त्यांना स्वप्नदोष झाला. त्यामुळे सकाळी उठल्यावरती ते एकमेकांना हा वृत्तांत सांगू लागले. सर्वांच्या लक्षात आलं, की ज्यांनी त्या प्रसादाचं भोजन केलेलं होतं, त्या सर्वांनाच हा दोष त्या दिवशी रात्री अनुभवाला आलेला होता. ते सर्वजण पुजाऱ्याकडे गेले आणि त्यांनी त्या पुजाऱ्याला यासंबंधी काय हकीकत आहे ते विचारले. पुजाऱ्याने सुरुवातीपासून सर्व हकीकत सांगितली. तेव्हा वैष्णवजनांना कळलं, की आपण एका वेश्येच्या कमाईतून तयार केलेलं अन्न खाल्लेलं आहे. हे ऐकून वैष्णवजनांना अतिशय दुःख झालं. ते सगळे दुःखाने आपापल्या कुटीवरती गेले आणि 3 दिवस अन्न आणि जल न घेता पश्चात्तापामध्ये केवळ नाम घेत अश्रू पूर्ण नयनाने रात्र काढून राहिले. तिसऱ्या दिवशी रात्री गोविंदजी त्यांच्या सर्वांच्याच स्वप्नामध्ये आले आणि ते म्हणाले, की "तुम्ही काय आता माझ्यावर रागवून आत्महत्या करणार आहात का?" तेव्हा वैष्णवांनी उत्तर दिलं, की "आत्महत्या करू नाही तर काय करू? तू तर तुझ्या प्रेमामध्ये आमचं घरदार सोडवून आम्हाला इथं आणलंस. आपल्या चरणामध्ये ठेवून घेतलंस. ते काय एका वेश्येचं अन्न आम्हाला खायला घालून आमचा धर्मनाश करण्यासाठी?" तेव्हा पंडितांनी या प्रश्नावरती असा रोष जाहीर केल्यानंतर गोविंददेव म्हणाले, "मी केव्हा तुम्हाला सांगितलं होतं, की तुम्ही वेश्येचं अन्न खा? मी तर सर्व काही ग्रहण करू शकतो. परंतु तुम्हाला सर्वांना हे काही खायला पाहिजे असं नाही." यावरती पंडित आणखीनच बुचकळ्यात पडले. ते म्हणाले, "मग आम्ही काय करावं? महाप्रसाद जर आम्हाला बोलवून समोर आला, तर त्याची उपेक्षा करून आम्ही काय अपराध करू का? आणि पुन्हा आम्हाला पापच लागणार." तेव्हा गोविंददेव म्हणाले, की जेव्हा अशी स्थिती असते, त्यावेळेला प्रसादाचा केवळ एक कण घेऊन त्याचा स्वीकार करायचा असतो, मान ठेवायचा असतो आणि बाकीचा सारा जो प्रसाद असतो, तो जनांना, संसारी लोकांना वाटून द्यायचा असतो. यानंतर श्रीकृष्णदास बाबांना आपल्या शंकेचं उत्तर मिळालं आणि त्यांनी असा निश्चय केला, की आता गोविंददेव येथील राजभोग प्रसादाचं सेवन आपण करायचं नाही. ते जयपूर सोडून नंदग्रामच्या जवळ दोमन नावाच्या एका वनामध्ये एक झोपडी बांधून वैराग्यपूर्ण रीतीने राहून भजन करू लागले. ते नंदीग्राम येथे जाऊन पिठाची भिक्षा मागून आणत आणि त्याच्यापासून गाखर करून तयार करून खात असत. ते कधी त्याच्यामध्ये पाणी घालून त्याचे गाखर करत, तर कधी कडुनिंबाच्या पाल्याचा रस घालत असत आणि त्याचे गाखर करून ते आपलं पोट भरत असत. परंतु ह्या एवढ्याच आहारामुळे हळू त्यांचं शरीर दुर्बल होत गेलं आणि त्याच्या दुर्बलतेमुळे त्यांच्या दृष्टीवरती परिणाम झाला आणि त्यांची दृष्टी हळू कमी होत त्यांना खरोखरीच अंधत्व आलं. आता त्यांना भिक्षेला जाण्यासाठी रस्ताच दिसेना. त्यामुळे शेवटी ते भिक्षेला जायचं त्यांनी बंद केलं. मग काही दिवस ते जवळच्या कुंडातलं पाणी पिऊन राहिले. शेवटी तर
कुंडापर्यंत जाण्याची शक्तीसुद्धा त्यांच्या शरीरामध्ये राहिली नाही आणि 2-3 दिवस तर बिना पाण्याचे ग्लानीमध्ये नामस्मरण करीत ते आपल्या कुटीमध्ये पडून राहिले. त्यांची ही अवस्था पाहून करुणामयी राधाराणीचं हृदय पिघळलं. तिने आपल्या ललिता नावाच्या सखीला सांगितलं, "अगं बाई, अजूनही तू त्या कृष्णदासावरती कृपा करत नाही आहेस का? तू जर त्यांना अन्न घेऊन गेली नाहीस आणि त्यांचे प्राणोत्क्रमण झालं, तर माझ्या नावाला कलंक लागेल. ही घे प्रसादाची थाळी आणि जा त्यांना हे खायला घालून ये." ललिताजींनी प्रसादाची थाळी घेतली आणि एका सर्वसाधारण व्रजबालेचं रूप घेऊन त्या दोमनवनामध्ये गेल्या. वनामध्ये श्रीकृष्णदास यांच्या जवळ जाऊन त्या उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या, "बाबा, हे घे प्रसाद. माझ्या आईने तुझ्यासाठी हे पाठवलेलं आहे. तुझं दुःख माझ्या आईला पाहवत नाही आहे." ही तिची ती अत्यंत मधाळ अशी वाणी अ, यांच्या कानावर पडली आणि तिच्या येण्याबरोबर एक दिव्य असा गंध सगळीकडे पसरला. ती वाणी कानात जाताच आणि तो दिव्य गंध नाकाने घेताच जणू काय कृष्णदासांच्या अंगामध्ये एका दिव्य शक्तीचा संचार झाला. ते उठून बसले आणि भानावर येऊन त्यांनी अत्यंत प्रेमाने प्रसादाचं सेवन केलं. प्रसाद सेवन करून त्यांनी चाचपडत जवळची रज घेऊन ती प्रसादाची थाळी स्वच्छ केली. राजस्थानमध्ये पाण्याची कमतरता असल्यामुळे अशा प्रकारे वाळूने ताटली स्वच्छ करण्याचा प्रघात आहे. आपल्या उपरणाने थाळी स्वच्छ करून ती त्यांनी पुसून त्या जवळ ठेवली आणि अ, ते त्या ब्रजबालेच्या दिशेने पाहू लागले. ललिता म्हणाली, "बाबा, तू भिक्षेसाठी का जात नाहीस?" तेव्हा बाबा म्हणाले, "लाली, अगं माझ्या डोळ्यांना दिसत नाही, मग कसा जाऊ?" ललिता म्हणाली, "अच्छा, मग जर तुझ्या डोळ्यांना दिसायला लागेल तर जाशील का?" त्यावर बाबा म्हणाले, "मग का नाही जाणार?" मग ललिता म्हणाली, "हे बघ, माझ्या आईने तुझ्यासाठी एक अंजन दिलेलं आहे. ते मी तुझ्या डोळ्यामध्ये लावून देते, मग तुला दिसायला लागेल." असं म्हणून ललिताजींनी खरोखरच त्या बाबांच्या उजव्या डोळ्यामध्ये ते अंजन घातलं आणि डाव्या डोळ्याला तर अक्षरशः नुसता स्पर्श केला. त्याबरोबर त्यांना असं दिसलं, की आपल्याला दिसू लागलेलं आहे. म्हणून त्यांनी ललिता ज्या बाजूला उभी होती तिकडे दृष्टिक्षेप करताच त्यांच्या लक्षात आलं, की तिथे कुणीही नाहीये आणि जी थाळी त्यांनी धुवून ठेवलेली होती, स्वच्छ करून ठेवलेली होती, तीही तिथे नाहीये. हे पाहिल्यावरती अत्यंत आश्चर्याने ते विचार करू लागले, की ही कोण बरं होती आणि अजूनही वातावरणामध्ये हा सुगंध आहे. तर मग ही बालिका कोण असावी? कुठून आली आणि कुठे गेली? आणि अशा प्रकारच्या चिंतनामध्येच ते बुडून गेले. हरिओम.